नमस्कार. दांडियाचा उत्सव चालू झालेला आहे. नवरात्रोत्सव चालू झालेला आहे. आता नवरात्रमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक वेगवेगळ्या पद्धतीने देवीची आराधना करतील, पूजा करतील, व्यवस्थितरित्या तिला जपतील आणि त्यामध्येच सोबत एक सण असतो तो म्हणजे दांड्याचा उत्सव. दांड्याचा उत्सव म्हणजे देवीने ज्यावेळेस महिषासूर राक्षसाला हरवलेलं त्याचं प्रतीक म्हणून आपण दांड्या उत्सव सेलिब्रेट करतो किंवा साजरी करतो. हातात दोन टिपऱ्या असतात त्या तलवारीचं प्रतीक असतात आणि ते युद्धामार्फत म्हणजे ते दांड्या हे युद्धाचं एक सिम्बॉल म्हणून आपण दाखवतो आणि त्यामार्फत आपण दांड्या खेळतो. पण जुन्या काळाच्या दांड्या खेळल्या जायच्या आणि आत्ताच्या काळाच्या दांड्या त्याच्यामध्ये खूप फरक आहे. ह्याला आपण कलियुगातले दांडोत्सव असं म्हणू शकतो. कारण हे आजकाल नवरात्री उत्सव न राहता हे प्रेमोत्सव झालेले आहे. आणि आज आपण जर बघितलं तर दांड्या खेळणारी भरपूर लोक आहेत. ते एक आनंदाचा क्षण असतो. दिवसभर आपण थकतो वगैरे, नंतर कामावरून जातो, मग दांड्या वगैरे खेळतो, थोडं आपलं मन हलकं होतं. या सगळ्या गोष्टी चालतच राहतात. पण दांड्या हे जर आज तुम्ही बघितलं तर एक देवीला सन्मान म्हणून जुन्या काळामध्ये लोक त्याला युद्धाचं एक प्रतीक म्हणून किंवा एक देवीला एक आपली सेवा म्हणून असं म्हणून ते देवीसमोर अर्पण करायचे. म्हणून दांड्या नृत्य हे खेळत असायचे. पण आजच्या काळात जर तुम्ही बघितलं तर देवीला विसरून गेलीत लोक बऱ्यापैकी तरी, आणि आपलं दांड्यावर जास्त फोकस असतो. आपण जर व्यवस्थित बघितलं, तुम्ही दांड्या खेळायला जाताना आरतीला जेवढी लोक नसतात तेवढी तर जास्त, त्याच्यापेक्षा जास्त लोक, 10 पट जास्त लोक म्हणलं तरी आपण देवीच्या दांड्या खेळताना लोक तुम्हाला दिसतील. देवीच्या आरतीच्या वेळेस जरी 100 लोक तिथे उपस्थित असली तर त्यामध्ये 80% लोकांना देवीची आरती येत नाही. देवी तिथं का बसते हे माहीत नाही. नवरात्र म्हणजे काय असतं, घटस्थापना काय असते हे लोकांना माहीत नसतं. 20% मुलं आहेत आणि मुली आहेत, त्यांना एवढंच आयडिया असेल की बाबा देवीची आरती काय असते, घटस्थापना काय असते, कशामुळे असते. त्यामुळे एक फक्त स्वतःचं मनोरंजन म्हणून आपण दांड्या खेळतो, पण त्याच्या मागचं तथ्य काय आहे, त्याच्यामुळे काय लॉजिक हे आपल्याला माहित नसतं. आजकाल तुम्ही बघितलं तर फक्त प्रेम करण्यासाठी किंवा एक टाइमपास म्हणून मुली बघण्यासाठी किंवा मुलं बघण्यासाठी आपण दांड्याचं जास्त करून तुम्ही बघितलं असाल. आज जर तुम्ही बघितलं तर दांड्या खेळायला जातात लोक, पण तीच लोक देवीच्या आरतीला उपस्थित नसतात. स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी, आपापसामध्ये एकमेकांची चढावड बघण्यासाठी, कोण किती सुंदर आलंय, कोण किती छान दिसतं हे बघण्यासाठी आपण जास्त करून तिथं तुम्हाला मुलं मुली बघायला गेले दिसतात. मुलं जास्त नटून थटून जातात कारण पोरींनी त्याला बघितलं पाहिजे, आणि पोरी जास्त नटून थटून जातात कारण पोरांनी त्यांना बघितलं पाहिजे. असे दोघांचा समज जास्त तुम्हाला दिसून येईल. हे सगळ्यांना माहिती आहे. A to Z व्हिडिओ बघणारे सुद्धा किंवा इतर तुम्ही जर प्रॅक्टिकल तुम्ही बघितलं ना दांड्या खेळायला गेल्यावरती, किंवा असं तुम्ही बघितलं की बाबा हा हे दांडे खेळतात, हे कसं खेळतात, हे काय खेळतात, तुम्हाला तर लगेच ऑब्झर्वेशन होतं. पण तुम्ही काही बोलू शकत नाही किंवा तुम्हाला बोलायची इच्छाच राहिलेली नसते. देवीच्या भक्तीसाठी कमी, आपलं सुंदरता जास्त, नटण्या फटण्यावर जास्त लक्ष असतं. कारण त्या मुलाने आपल्याकडे बघितलं पाहिजे, आणि मुलगा जास्त होतो कारण त्या मुलीने आपल्याकडे बघितलं पाहिजे. हा प्रत्येकाचा समजच असतो. तर विषय असा आहे की आपण जर त्या ठिकाणी गेलो तर ऍटलिस्ट आपण देवाच्या पूजेला असेल एवढी तर माणसानी लाज स्वतःला ठेवली पाहिजे की आपण त्या देवीच्या कार्यक्रमासाठी जातो, नवरात्र सेलिब्रेट करण्यासाठी जातो, तर तिथे नटापटा करून जायची काही गरज नाही. मान्य आहे, प्रत्येक माणसाला छान दिसण्याचा, सुंदर दिसण्याचा अधिकार आहे, वाटतं आपल्याला प्रत्येकाला छान वाटतो. पण आपण तेवढी श्रद्धा देवीच्या ठेवली तर काही बिघडत नाही. आज जर तुम्ही बघितलं नवरात्र जोरजोरात चांगल्या पद्धतीने केला जातो, दांड्या ठेवला जातो, पण तेवढाच आपण जोरजोरात कधी देवीचं स्तोत्र पठण ठेवत नाही किंवा इतर काही गोष्टी असतात देवीच्या पारंपरिक पद्धतीने आपण ठेवत नाही. पण दांड्याला आपण जोरात कार्यक्रम ठेवतो, लाखोंचे बक्षीस असतात आपण दांड्याला बघितलं तर. पण तेच आपण जर एखादं स्त्रोत पठण ठेवलं किंवा एखादं हवन ठेवलं, त्या हवनामध्ये कुणी जास्त चांगल्या पद्धतीने तिथं आपण प्रतिसाद देऊ शकतो का, ह्याच्यावर आपण कधी बक्षीस ठेवताना आपण बघितलेलं नाही. कारण दांड्या जर व्यवस्थित ठेवला, जोरजोरात डीजे लावला, चांगले गाणे लावले, तर आपल्याला हे दिसून येतं की तिथं मोठ्या प्रमाणात तरुणीचा प्रतिसाद जास्त दिसून येतो. पण तेच आपण पारंपरिक पद्धतीने आपण दांड्याचं काय ठेवतो तिथं कोणाचा प्रतिसाद आपल्याला दिसून येत नाही. याचा अर्थ असतो फक्त आपण मनोरंजनासाठी देवी बसवतो आणि त्याच्या मागे काय आपल्याला काही हे नसतं, जास्त आपल्या देवीची भक्ती वगैरे काही नसते. त्यामुळे जास्त करून देवीच्या भक्तीवर जास्त फोकस ठेवला पाहिजे. असं सगळं फालतू गोष्टीवर लक्ष कमी केलं पाहिजे. जेणेकरून आपण आपलाच नाही तर आपण देवासुद्धा अपमान करतोय आपल्याला दिसून येत नाही, मग तो अपमान होतो. देवी आहे तर तिचा सन्मान पण करा, दांड्या खेळा, सगळं करा, एन्जॉय करा, पण तेवढंच देवीला पण मान सन्मान दिला तर बरं वाटेल देवीला. जय हिंद, जय महाराष्ट्र.